अभी हम लोग मौजूद है प्रभाग क्रमांक 13 के अंदर, जहाँ से हमारे साथ जुड़े हैं अनिल मुरमकार सर। आइए हम इनसे जानते हैं कि ये किस मुद्दों को लेकर सिलेक्शन में उतरे हैं। बताइए सर, आप किस मुद्दों को लेकर सिलेक्शन में उतरे और आपकी विकासधारा क्या है? आणि प्रभाग 13 शास्त्रीनगरपासून ते शिवरपर्यंत केलेला विकास आणि राहायला उर्वरित विकास असं सौंदर्यीकरण बऱ्याच ठिकाणी केलं. जिथं राहिलेलं आहे तिथं आम्ही विकास करू. जसे रस्ते काँक्रिटीकरण केले, डांबरीकरण केले. जिथं उर्वरित काम राहिलेलं आहे उर्वरित काम आम्ही पूर्ण करू. घनकचऱ्यासंबंधित अंडरग्राऊंड ड्रेनेज जसा पहिला टप्पा सुरू आहे, दुसऱ्या टप्प्यात आम्ही आमच्या प्रभागात प्रयत्न करू की अंडरग्राऊंड ड्रेनेज करून पूर्ण घाण वगैरे हे संपून जाईल याचा प्रयत्न करू. आपण युवांसाठी स्किल ट्रेनिंग सेंटर, महिलांसाठी काही रोजगारची संधी काढलेली आहे का? आमच्या इथं रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनी म्हणून आहे. त्या रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीवर आम्ही CSR फंड मार्फत गावातल्या रोजगारासाठी आम्ही तिथं सिवन क्लास, त्याच्यानंतर कम्प्युटर क्लासेस असे क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत. आणि पुढेही CSR फंड घेऊन अजून काय करू शकतो आणि महानगरपालिकेत गेल्यानंतर काय करू शकतो महिलांसाठी, युवकांसाठी, जसं की रोजगारासाठी काही आमचे आमदार साहेब रणधीरभाऊ सावरकर प्रयत्न करत आहेत. तिथं मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजे किंवा त्यानं आता बोरगाव मंजू या साईडला त्यांचा प्रयत्न चालू आहे जमीन अधिग्रहण करायची. ती जमीन अधिग्रहण करून इच्छे युवक इथंच राहिले पाहिजे याचा प्रयत्न राहणार आहे. आणि ठीक आहे. या एरियात प्रामुख्याने स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम होते. काही ठिकाणी इथं सलम एरिया आहे जिथं की रोडची प्रॉब्लेम होते. त्या विदर्भात आपला काय संदर्भ आहे? या इथं जो स्लम एरिया तुम्ही म्हणत आहात की हे राहिलेलं आहे, पण आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर आम्ही मागच्या 8 वर्षात जवळपास 90% काम म्हणजे स्लम एरियात जाणारा रस्ते असो, स्लम एरियातले स्ट्रीट लाईट असो, आम्ही हे कंप्लीट केलेले आहेत. आपल्या प्रभागात कमी प्रमाणात कचरा प्रबंधाची सोय झालेली आहे, त्याबद्दल आपले काय विचार आहेत? काय म्हटलं? आपल्या या प्रभागात कचरा प्रबंधन म्हणजे काही ठिकाणी खूप कचरा पडलेला असते, त्याबद्दल आपले काय विचार आहेत? आमच्या प्रभागात पहिले महानगरपालिकेनं 4 झोन केले होते. एक झोन होता उमरीचा, कालांतरानं तो काही कारणास्तव तो बंद झाला. तर आमच्या इथं हा जो प्रॉब्लेम होत आहे